तर हा आहे मी बनवलेला बाप्पा. आयुष्यात पहिल्यांदा. साच्यातून गणपती काढणं सोपं वाटतं. चला दाखवते. पहिल्यांदा मातीच्या पोळ्या करायच्या. इकडे ठेवू? मग होता नव्हता तेवढा जीव काढून गोल गोल पोळ्या लाटल्या. ती सुकू नये म्हणून त्याच्या आत ठेवायचे पुरतील एवढे. मग साचा स्वच्छ केला. साच्याचे हे असे 4 भाग असतात आणि मग केदार सांगेल तसं माती लावायला सुरुवात केली. मालक स्वतः मार्गदर्शनासाठी बसले होते. मग सुरुवात केली बाप्पाच्या सोंडेपासून. ज्याने आपल्याला घडवलं त्यानेच त्याला घडवायची कला आपल्या हातात दिली. कसलं भारी ना. एक भाग पूर्ण झाला पण दुसरा भाग करताना माझी धडधड वाढायला लागली. माझ्याकडून काही चुकलं तर कपड्यांच्या चुण्या, जानवं, बोटं सगळं नीट यायला हवं ना. आणि माझं त्याच्याशी विशेष बॉन्डिंग आहे, त्यामुळे मला मूर्ती परफेक्टच हवी होती. मग या अशा खाचा केल्या आणि इतक्यात मी एक माती खाल्ली. चुकून साचा उघडला. आता आणखी दडपण. मग ओलाव्यासाठी पाणी लावून घेतलं आणि आता सगळ्यात कठीण काम. माझा चेहरा बघा. कसा बसा साचा एकावर एक ठेवला, शेवटचं फिनिशिंग केलं आणि आता याहून कठीण काम म्हणजे वाट बघायची. हृदय 180च्या स्पीडनी पळत होतं. उत्साह होता पण हिम्मत अजिबात नव्हती. इथे पण केदारचीच मदत घेतली. साच्यातून नीट बाहेर येईल की नाही असं सारखं वाटत होतं. एक भाग काढला की आनंद आणि पुढच्या क्षणी पुन्हा टेन्शन. मग शेवटी हे केदारकडेच सोपवलं. शेवटी डोळे मिटून घेतले आणि जेव्हा बाप्पाला बघितलं तेव्हा मात्र डोळे भरून आले. हा आहे मी बनवलेला बाप्पा. सध्या असा दिसतोय. फिनिशिंग झालं की असा दिसेल. केदार अशा 1000 मूर्त्या बनवतोय. तुम्हाला आवडल्या असतील तर त्याला सांगा आणि माझा व्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.